आणि त्या 32 संघांमधून हे 2 संघ आता आपल्या समोर मेगा फायनल खेळण्यासाठी अगदी सज्ज झालेत. त्यांनी ते परिश्रम परिकष्ट अगदी ते मेहनत ते मैदानामध्ये दाखवले आणि ते दाखल झालेत अगदी मेगा फायनलमध्ये. पहिला चेंडू घेऊन समीर यादव, समोर आपण पाहिलं तर अमित शेलार ओकवडी संघासाठी स्ट्रायकर, ना स्ट्रायकरला किरण असतील, स्ट्राईकवर अमित. पहिला चेंडू फेस करतील. पहिला चेंडू वाकूट डब्याचा बिरकावला फाईन लेगच्या दिशेने. आपण पाहिलं तर अगदी चेंडू हा नैसर्गिक अडथळा आलाय कुठेतरी आणि तो आधळून पुन्हा एकदा इथे घडतंय काय. ओव्हर थ्रो झालाय, बॅकअप नव्हता, कोणीही बॅकअप नव्हते. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये परिवर्तन केले आणि पहिल्या चेंडूवर 3 धावेने श्री गणेशा केलाय उखवडी संघाने. अगदी चांगली सुरुवात झाली आहे. 3 धावा धावफलकावर लगावल्यात, ज्यासाठी अगदी ओकवडी संघ जाणला जातो ना फलंदाजी, आणि ती फलंदाजी अगदी किरणच्या बॅटमधून आपल्याला स्पर्धेमध्ये बहरताना पाहिली. त्यानंतर अमित नंतर आपण पाहिलं तर अनिकेत आले, सोन्यानंतर आपण पाहिलं ना तर सूर्यकांत शेलार. या सर्व फलंदाजांनी अगदी चांगली ओकवडी संघासाठी फलंदाजी केली आहे. यावेळेस फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह केले, डीपमधून प्रोटेक्शन आहे, फेकी करतील, येतील तोपर्यंत 1 धाव. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न अमित यांचा अगदी फसला गेला, त्यावर झेल. जजमेंट थोडंसं खराब राहिलं होतं, डोळ्यावर कुठेतरी सूर्यकिरण आले होते, पण त्यानंतर मात्र चांगला झेल. दाद्या होते, प्रशांत होते तिथे, त्यांच्या हातामध्ये हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. विकेट मिळाली, ही महत्वाची विकेट. राजू होते आणि चांगलं राजूने घेतलेला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिली विकेट माघारी गेले. अमित सारखा फलंदाज अगदी कमी धावसंख्येवर माघारी जातोय, कुठंतरी ही चांगली बाब आहे. सनपाण्यासाठी अगदीच नक्कीच चांगली बाब आहे, पण डोकेदुखी ही ओकवडी संघासाठी ठरले. अमोल आलेत, आता मात्र रणनीती चेंज केले. आपण कित्येकदा पाहिलं की विकेट गेली अमितची किंवा किरणची की 1 डाऊनमध्ये अगदी अनिकेत शेलार सोन्या येतात, पण यावेळेस मात्र त्यांना माहिती आहे डाव सावरायचा, इथून पुढे धावा बनवायच्या असतील तर डाव सावरावा लागेल आणि त्यासाठी अगदी रणनीती ओकवडी 11 संघाने चेंज केले. अमोलला प्रमोट केलंय, अमोलला अगदी पुढे पाठवलं बॅटिंगसाठी, ते आलेत. पुढचा चेंडू समीर यांचा गुडलेन स्पॉटवरून. यावेळेस आपण पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव आली आहे घोषांकित स्वरूपात. एखादी धावेने आता धावफलक पुढे जाते. 5 आकडा गाठला गेला. 4 चेंडूचा खेळ झालाय. समीर यांची गोलंदाजी चांगली राहिली आणि महत्वाची विकेट त्यांनी मिळवून दिले. ब्रेक थ्रू महत्वाचा काढून दिला. अगदी अमित शेलार माघारी परतले आणि त्यामुळेच कुठेतरी हा दबाव आता निर्माण होईल का काय ओकवडी संघावर, हे पाहणं गरजेचं आहे. येणारे चेंडू अगदी किती असतील आणि जास्त 2 चेंडू बाकी आहेत. 5 षटकांची मॅच असणार आहे. ही मॅच खूप मोठी आहे आणि लवकरात लवकर विकेट गेले अमित शेलार यांची. याही वेळेस बॅकफुटला गेले. सरळ बॅटने खेळलाय, सरळ बॅटने खेळून काढलेला फटका आपण पाहतोय अगदी सरळच्या दिशेने. त्यावर मिळवल्यात ह्या 2 धावा. या दुहेरी धावेने आता धावफलक पुढे जात आहे, जाऊन पोहोचतंय 7 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावर लागल्यात. 1 विकेट महत्वाची. अमित शेलार माघारी गेलाय. ओकवडी 11 संघ थोडासा अडचणीमध्ये आहेत. एकेरी दुहेरीने तो आता धावा अगदी जोडताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. समोर अमोल, शेवटचा चेंडू यावेळेस लॉफ केलाय. पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू लॉफ आपण ड्राईव्ह पाहतोय. त्यानंतर 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेची जोखीम घेतील का, इथे विकेट मिळेल का धावचीची नाही. अगदी वेळेवर पॉपिंग क्रीजमध्ये परतलेत. 9 धावा धावफलकावर लागल्यात. या 9 धावेने धावफलक आता पुढे जात आहे, जाऊन पोचतंय 1 षटकानंतर. 1 विकेट नंतर ओकवडी संघ अगदी 9 या आकड्यावर. खूप महत्वाची मॅच. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगदी चांगली गोलंदाजीचा भरणा आहे सनपाणी संघाकडे. कुठेतरी 2 डावखरे गोलंदाज आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर समीर यादव पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर आता पुन्हा एकदा ओमकार पवार IAS ऑफिसर अगदी जिल्हाधिकारी नाशिक जिल्ह्याचे, ते आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी, अगदी अजून एक जबाबदारी ते पेलताना आपल्याला 10 तारखेला नक्कीच मिळतील. अगदी त्यांचं लग्न ठरलं आणि 10 तारखेला ते आहे. सर्वांनी अगदी त्या लग्नाला नक्कीच या, अगदी त्यांनी ती आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. अगदी नव्या इनिंगला ती सुरुवात करणार आहेत.
ही महत्त्वाची मॅच आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर दोन्ही संघ अगदी चांगली कामगिरी करत आहेत. मेगा फायनल काळ भरवणात मैत्री चषक 2026ची स्पर्धा आणि त्यामध्ये लढत देताना हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आणि त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये थोडीशी आपण पाहिले तर सनपाणी संघाने अगदी आपली बाजू स्पष्टपणे मांडली आहे की आम्ही विकेट घेण्यासाठी आलो आहे, धावा कमी खर्च करण्यासाठी आलो आहे आणि त्याप्रमाणेच गोलंदाजी समीर यांची राहिली. आता वेळेस ओमकार आलेत. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू ड्राईव्ह केले, सरळ बॅटने ऑन साईडला खेळला आहे, फंबल झाले. फंबल झाल्यानंतर त्याचा फायदा आता फलंदाजीने घेतला आहे. 2 धावा तिथे आलेत. धावफलक 11 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 धावा धावफलकावर आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालेत. यावेळेस किरण बीट होत आहेत. निर्धाव चेंडू येतोय. दुसरा चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या चेंडूवर दुहेरी फटका आल्यानंतर मात्र या चेंडूवर 2 धावा. यावेळेस लॉफ केलाय, पुढे सरसावले, पाय अगदी पुढे काढलाय, स्लॉट मध्ये चेंडू घेतलाय, त्याला पाठवलाय अगदी प्लॉट मध्ये, मिड विकेट मध्ये चेंडूला फरार केलाय, गुल केलाय, सीमारेषे पार केलाय. 6 धावा इथे पाहायला मिळते. षटकार येतोय. अगदी प्रयत्न चांगले राहिले. अगदी आपण पाहिलं ना तर दबावामध्ये केलेली फलंदाजी, दबाव एकतर माणसाला ना अगदी मोडून टाकतो किंवा त्यामधून अगदी कणखर एक चांगली आवृत्ती आपल्याला घडवतो आणि ती आवृत्ती घडवताना आपल्याला पाहायला मिळतोय किरण यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस कमी गतीचा हा चेंडू, त्याला दिशा दिली, पाहणी केली, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली होती किरण यांनी. कुठेतरी गतीमध्ये आपण पाहिलं तर फेरबदल केला ओमकार यांनी आणि ती पाहिली, अगदी पाहिली आणि त्याला दिशा देण्याचं काम केलं. जोखीम घेतली नाहीये. 1 धाव तिथे येते. 1 धाव आली आणि एकेरी धावेने आपण पाहिलं तर धावफलक पुढे गेलाय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू लॉफ केलाय. एक शाखावर रिझन मध्ये वाईडिश लॉंग ऑफला चेंडू गेला. 1 बाउन्स, सीमा रेषा पार. अजून एक चौकार. यावेळेस मात्र किरण शेलार अगदी बॅटिंग मध्ये बहरतायत, चांगली फलंदाजी करतायत, आक्रमकता दाखवतायत ओमकार पवार यांच्यावर. एक षटकार, त्यानंतर आलेला हा चौकार सामन्याला अगदी आता चालना देत आहेत. उखवडी संघासाठी धावा बनवल्या जात आहेत. 22 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडूचा खेळ झाला आणि 22 धावा लागल्यात धावफलकावर. या षटकामध्ये तब्बल 13 मोजल्यात. अजून एक चेंडू बाकी आहे. कमी गतीचा स्टंप लाईन गोलंदाजी, थोडंसं आपण पाहिलं ना तर ही लाईन चांगली राहिली. ओमकार पवार यांनी या चेंडूवर कमबॅक केलं. अगदी मेहनत करत राहा. एक दिवस तुमचा संघर्ष कोणासाठी प्रेरणा ठरेल. तुम्ही संघर्ष मैदानामध्ये करा, आधी त्याची मेहनतीचा फळही तुम्हाला मैदानामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा समीर यांना गोलंदाजी मार्कवर बोलवलं गेलं आहे. सेकंड स्पेलमध्ये पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा समीर यांना आता दुसऱ्या षटकामध्ये, त्यांच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये त्यांना आमंत्रित केलं आहे. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी संघासाठी अगदी समीर आलेत. पहिल्या षटकामध्ये आम्ही त्यांना माघारी परतवलं. त्यांनी 1 विकेट त्यांनी घेतली होती, 9 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आलेत आणि पहिला चेंडू हाताळतील आणि समोर असेल अमोल. एक ऑलराऊंडर चांगले आहेत अमोलही. आपण पाहिलं तर त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या इनिंगमध्ये. पहिला चेंडू हाताळत आहेत समीर दुसऱ्या षटकाचा. यावेळेस कमी गतीने थोडासा खाली राहिला चेंडू आणि बाईकच्या स्वरूपात आलेली ही धाव आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव तिथे आली आहे. एक धाव आली आहे. एका धावेने आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात आहे, जाऊन पोहोचलंय अगदी 23 आकड्यावर. 23 आकडा गाठला गेलाय. 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. मागच्या षटकामध्ये 13 आल्यात. यावेळेस लॉफ केलाय, उंच उडवला, अगदी हवेमध्ये आहे चेंडे. झेल घेण्याची संधी होती, अगदी क्षेत्र खुलं होतं, त्यामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा तिथे आल्यात आणि या दुहेरी धावेने धावफलक आता पुढे जात आहे. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिली ना तर उसळी कमी घेतली या चेंडूने. व्हेरिएशन दाखवत आहेत समीर. आपण प्रत्येक चेंडू मागे पाहिलं ना तर वेग धारण करतायत, कमी गतीचा चेंडूही हाताळतात आणि त्यामुळेच कुठेतरी प्रत्येक चेंडूलाचा अनुमान घेणं अगदी फलंदाजाला कठीण जात आहे. मैदान खेळपट्टी अगदी फलंदाजासाठी साजेशी आहे. यावेळेस बॅट स्लाइस झाली, अगदी एज लागली आहे, थर्डमॅनच्या दिशेने गेले. एक धावून काढण्याचा प्रयत्न आहे
आणि तो प्रयत्न यशस्वी झालेत. एक धाव तिथे ॲड होते, स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवर किरण यांना आपण पाहतोय. धाव फलकावर धावा अगदी आपण पाहिलं ना तर जाऊन पोहोचलाय. 26-4 चेंडूचा खेळ झालाय. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. किरण आलेत, पुढे सरसावले, त्यांनी हेरला मागे खेचण्याचा प्रयत्न समीर यांचा राहिला आणि तो फसला. अगदी त्यांच्या अवक्यात आलेला चेंडूला त्यांनी पाठवलं, अगदी सीमा रेषे पार फेकून दिलाय. चांगली फलंदाजी करतायत किरण यांची, बॅटिंग चांगली आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू 14 धावसंख्येवर, 8 चेंडू 20 धावसंख्येवर ते खेळताना पाहायला मिळत आहेत आणि 7 चेंडू 8 धावसंख्येवर अमोल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 1 चेंडूचा खेळ अजून बाकी. अजून एक मोठा प्रहार आला ना तर मॅचमध्ये अगदी पुढे जातील खोडी 11 संघ. शेवटचा चेंडू या षटकातला. याही वेळेस वेगवान, अगदी खांद्याचा पुरेपूर वापर, वेग यावर धारण केला होता. या आधीचा चेंडू थोडासा कमी गतीने हाताळला होता, त्याला हेरलं, टायमिंग प्रॉपर झालं असते, षटकार ठोकला. त्यानंतरचा चेंडू कमबॅक केलाय. गोलंदाज समीरही सांगतोय माझ्याकडे वेग आहे आणि त्या वेगावर तो स्वार झालाय. धावफलक पाहिलं ना तर समीरचं 2 षटका मागे त्यांनी अगदी 9च्या सरासरीने धावा खर्च केल्यात. 18 धावा 2 षटकामध्ये खर्च केल्यात आणि हे 3 षटकांचा खेळ झालाय. 32 धावा धावफलकावर लागल्यात. ओमकार पवार यांनी अगदी 13 धावा खर्च केल्या होत्या. समीरने 2 षटकामध्ये 18 केल्यात. धावफलकावर धावा अगदी आपण पाहिलं तर 32 लागल्यात. नवीन गोलंदाज सत्यवान आलेत, त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली आहे. समोर आता अमोल आहेत, अमोलला हात खोलावे लागतील. येणारे 12 चेंडूमध्ये आता जास्तीत जास्त धावा आता अमोल आणि किरण यांना बनावं लागेल. अजून सूर्यकांत येणं बाकी आहे, अजून सोन्या येणं बाकी आहे. त्यामुळे इथे घडलं काय, विकेट आले आणि महत्त्वाच्या क्षणी ही विकेट आल्या. जास्त काही नाही आहे, ही गरजही होती, कारण की कोवडी संघालाही माहीत होतं की ते विकेट येणं गरजेचं होतं. कारण की सोन्यासारखा फलंदाज जर मागे थांबत असेल, अनिकेत शेलार जर मागे अगदी थांबला असेल, त्याला मैदानामध्ये येण्यासाठी ही विकेट अत्यंत गरजेची होती. कोवडी संघ नाराज नसेल, कारण की त्यांना माहिती आहे सोन्या आता मैदानामध्ये येतोय, तो धावा नक्कीच काढेल आणि त्याच्यासोबत किरण ही आपण पाहिलं तर साथ देईल. अगदी अनिकेत आलेत आणि अनिकेत सोबत आता किरण असतील. मोठे फटके आता आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच, कारण की ती क्षमता अनिकेत यांच्याकडे आहे. ती क्षमता आता दाखवताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील जरूर. पहिला चेंडू प्रभावी टाकणारा हा दुसरा चेंडू, त्याला भिरकावलाय, लॉफ केलाय, लांब 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 आणि दूरच दूर, खूपच लांब. सोन्या आल्या आल्या प्रहार करतायत, सांगतायत मी आलोय, मी आलेल्याची अगदी खबर देत आहेत. षटकाराने स्वागत करतायत गोलंदाजाचं. सत्यवान यांच्यावर केलेला प्रहार अगदी इरादे स्पष्ट करून सांगतोय अनिकेत की मला धावा बनवायच्या आहेत, मी आलोय त्या धावा बनवण्यासाठी. षटकाराने सुरुवात केली आहे. कालचा दिवस अगदीच अनिकेतने आठवावा. अगदी 5 चेंडू 5 षटकार त्यांनी लगवलेत. असा हा स्फोटक फलंदाज आता मैदानामध्ये आलाय कोवडी 11 संघासाठी. त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. दुसऱ्या चेंडूवर प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर ना या दुसऱ्या चेंडूवर दबाव निर्माण केला आता गोलंदाजीवर. सत्यवानला इथून पुढे चांगले चेंडू हाताळावे लागतील सनपाणे संघासाठी. समोर आक्रमक फलंदाज आहे, त्याला आता कुठेतरी रोखावं लागेल. हाफ ट्रॅकर त्याला पुल केलाय, पुल सक्सेसफुल केलाय, फेकून दिला. अजून एक वावराच्या पल्याड बांधाच्या अगदी बाहेर फेकून दिलाय. षटकार बाउन्सी रेषा पार. पुन्हा एकदा चौकार. अनिकेत शेलार यांच्या बॅटमधून आलाय हा चौकार. हा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेस अनिकेत आलेत ना मैदानामध्ये त्यावेळेस धावा येऊ लागल्या. षटकार आणि चौकाराची भाषा अनिकेत बोलतायत. 4 चेंडूमध्ये त्यांनी तब्बल आतापर्यंत 16 धावा ठोकल्यात. त्यामुळेच धावगतीला गती प्राप्त झाले. धावफलक जाऊन पोहोचलाय 48 या आकड्यावर. यावेळेस डॉट आलाय. डॉट चेंडू, षटक समाप्त होत आहे. 48 धावा 4 षटकानंतर धावफलकावर लागल्या कोवडी 11 संघाच्या. सनपाणे संघाला इथून पुढे 6 चेंडू अगदी काळजीपूर्वक हाताळावे लागतील, कारण की धावा येत आहेत आणि त्या धावा आता थांबवाव्या लागतील. 48 धावा.
धावफलकावर लागलेत. शेवटच्या षटकासाठी अगदी विनोद यांना गोलंदाजीवर अगदी आचरण केलं आहे. ज्या विनोदने अगदी सेमीफायनल 2 मध्ये आहे ना 6 अवघ्या धावा खर्च केल्या होत्या दिवदिवाडी संघासमोर, तो आता आलाय आणि तो आता त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. समोर किरण आहेत. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, त्याला अगदी ड्राईव्ह केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. फंबल झालाय. पाहता पाहता हा चेंडू अगदी सीमारेषेबाहेर गेलाय. प्रशांत यांनी चांगली फिल्डिंग करावी लागेल. माफ करा, राजू होते आणि राजू यांनी हा चेंडू सोडलाय आणि आपण पाहिलं ना तर 4 धाब्यांसाठी गेलाय. धावफलक या 4 धाब्याने आता 52 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. पुढचा चेंडू यावेळेस फुल टॉस होता, फ्लिक केला, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. तिथे एक धाव घेतली आणि आता स्ट्राईक वर आलेत अनिकेत. धाव फलकावर धावा लागल्यात तब्बल 53 धावा. सोन्या आले स्ट्राईकवर. इथून पुढचे 4 चेंडू कसे राहतील, मोठे प्रहार किती येतील, धाव फलक कुठपर जाऊन पोहोचू शकतं या मेगा फायनल मध्ये, हे पाहणं जोगे राहणार आहे. येणारे चेंडू 4 असतील. 4 चेंडूसाठी अगदी सोन्या अनिकेत शेलार याला आता फलंदाजी चांगली करायची आहे. तो खेळतोय अगदी 5 चेंडूमध्ये 16 धावसंख्येवर. समोर आपण पाहिलं तर किरण आहे, तो 11 चेंडू 25 धावसंख्येवर तो खेळतोय. हे दोन्ही फलंदाज अगदी चांगली कामगिरी करतायत ओखवडी संघासाठी. आतापर्यंत 53 धावा त्यांनी जमवल्यात. 4 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी आहे. 2 विकेटही गमावल्या गेल्यात आणि त्या 2 विकेट आपण पाहिल्या ना तर पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं तर अमित माघारी परतलेत, जास्त काही करू शकले नाही. त्यानंतर अमोल आले आणि अमोलही माघारी गेलेत. आता सोन्या अगदी अनिकेत ते समोर आहेत. फुल्लर लेनचा गोलंदाजी आणि त्याच्यावर केलेली ही प्रहार आपण पाहिलं ना तर अगदी गोशांकित स्वरूपात गेलाय हा चेंडू. विकेटची संधी होती का काय, अगदी एज लागली होती का काय, यष्टिरक्षकावर अगदी नाराज दिसत आहेत विनोद. विनोद यांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली या स्पर्धेमध्ये. हा चेंडू चांगला राहिला. 1 धाव आली आहे डिक्लेअर झोनमध्ये आणि एकेरी धावेने धावफलक आता 54 आकडा गाठलाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रयत्न आता चांगले करावे लागतील. कंट्रोल आहे गोलंदाजीमध्ये, ती नियंत्रण आहे विनोद यांच्याकडे. समोर अनिकेत यावेळेस लॉफ केलाय, सरळ बॅटने अगदी फेकून दिलाय. लॉंग गॉपच्या डोक्यावरून चेंडूला फरार केलाय. सीमा रेषे पार. पुन्हा एकदा येतोय षटकार. लांब लचक मारलाय हा फटका. दे धनाधन फटकेबाजी इथे पाहायला मिळते. आपण पाहिलं ना तर अनिकेत यांची आल्या आल्या अगदी त्यांचे इरादे स्पष्ट केलेत त्यांनी. त्यांच्या बॅटमधून तब्बल आपण पाहिलं ना तर 3 षटकार 1 चौकार आलाय. 7 चेंडूमध्ये 23 धावसंख्येवर ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 2 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. साठ धावा धावफलकावर लागल्यात. 2
ही महत्वाची मेगा फायनलची लढत. शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातला. या घेतलाय. ही महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये कसा परफॉर्मन्स द्यायचा असतो अगदी हे आपल्याला पाहायला मिळत आहे. गौरवला आपण पाहतोय, गौरव जवळ आणि त्याच्या हातामध्ये ही कॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगली कॅच डाईव्ह लगवली गेली. लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण पाहिलं वाईडिश लॉंग ऑफला हा झेल घेण्यात आला आणि वा 7वा विकेट इथे गमावला गेला. 4 षटकांची ही मॅच आतापर्यंत संपली आणि आपण पाहिलं तर धावफलकावर धावा लागल्या 33. अजून अर्धा पल्ला 6 चेंडूमध्ये पार करायचा आहे. चेतन आलेत नवीन बॅटर. सत्यवान आता स्ट्राईकवर येतील. आता त्यांना मोठे प्रहार करावे लागतील कारण की 6च्या 6 चेंडू त्यांना आता बाहेर पोचवायचे आहेत. नवीन गोलंदाज आता किरण आहेत. या किरणने अगदी चांगली फलंदाजी केली होती. आता गोलंदाजीवर त्यांना बोलवलं गेलं आहे. येणारे 6 चेंडू त्यांना चांगले हाताळायचे आहेत. 33 धावा थांबवायच्या आहेत. हे धावा खूप आहेत पण त्या बनवायच्या सुद्धा आहेत. सनपाणी संघाला अस्तित्व आपलं या स्पर्धेचं टिकवायचं असेल, अगदी हा किताब आपल्या नावावर करायचा असेल ना तर ह्या 6 चेंडूमध्ये 33 धावा बनवणं गरजेचं आहे. काळ भैरवनाथ मैत्री चषक 2026ची ही खर्शी गावातली स्पर्धा आणि आपण पाहतोय जावली टेनिस cricket.in माध्यमातून अगदी थेट प्रेक्षेपण ही पाहतोय. प्रेक्षक वर्ग पहा दाखवला जातोय स्क्रीनवर. त्यांची आतुरता लागली कोणता संघ इथे विजयी होईल. त्यांच्या नजरा अगदी मैदानाच्या दिशेने गेल्यात. अगदी त्यांनी विचार केलाय की एका बाजूला उखोडी संघ तर वरचढ ठरलाय पण इथे जर 5 षटकार आले 6 षटकार आले तर काय घडू शकतं. पहिला चेंडू सत्यवान आहेत. फुलवर्टन टप्प्याचा चेंडू त्यावर बीट झालेत. अगदी चांगली लाईन इथे सेलिब्रेशन होतोय. 12वा खेळाडू अगदी टाळ्या वाजवतोय. त्याला माहिती आहे एक एक चेंडू किती महत्त्वाचा आहे. तो सेलिब्रेट करतोय. त्याला माहिती आहे आमचा संघ अगदी विजयाच्या दिशेने काही अंतरावरच आहे, काही चेंडूंपासून वंचित आहे. ते चेंडू हाताळण्यासाठी आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर किरण आलेत. खूप महत्त्वाची मॅच होती. मेगा फायनलची लढत होती. दबावामध्ये खेळ झाला. दबावामध्ये आपण पाहिलं तर ओकवडी संघाने अगदी 65 धावा बनवल्या. 66 धावांचं लक्ष दिलं होतं. 5 चेंडू 33ची गरज. यावेळेस चेंडू वाईड आहे. लाईन खराब आहे आणि अगदी पायाचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. ही 8वी विकेट गेली आहे. कुठेतरी संघ सनपाणी संघ ऑल आउट होईल का काय हाही प्रश्नचिन्ह आता निर्माण झालं आहे कारण की 8 विकेट्स गमावल्यात. उर्वरित 2 विकेट्स अजून बाकी आहेत. प्रज्वळ आलेत. वाईड होता. 1 धाव ॲड ही झाली आहे. येणारे चेंडू 5-32 बनवायचे आहेत. मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न होता. धावचीची संधी होईल का. थ्रो केलाय. यस विकेट इथे मिळते का नाही. पंचाने अगदी पाहिलं की पॉपिंग क्रीजमध्ये हा खेळाडू पोचलाय. 1 धाव आली आहे तिथे. आता मात्र चेतन स्ट्राईकवर येतील. धावफलकावर धाव ॲड झाली आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 35 धावा लागल्यात. इथून पुढे आता 4 चेंडू 31 बनवायचे आहेत. 4 चेंडू 31 धावेचं समीकरण. किरण आलेत. याही वेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक केला होता पण हा चेंडू अडवण्यात आलाय. डॉट गेलाय. आता फक्त औपचारिकता राहिली आहे. 3 चेंडू 31 धावा. 3 चेंडू 31ची गरज. ओकवडी संघ हळूहळू एक चेंडू मागे आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. यावेळेस चांगला फटका मिड विकेटला खेळलाय पण एकच धाव घेण्यात आली आहे कारण त्यांना माहिती आहे की आता मोठे फटके आले नाही आहे. त्यामुळे कुठेतरी विजयापासून आपण लांब राहिलो आहे. सनपाणी संघ 8 विकेट त्यांनी गमावल्यात आणि त्या 8 विकेट खूप महत्त्वाच्या होत्या. ते 8 चेंडू अगदी डॉट आलेत त्यामुळेच कुठेतरी धावाही आल्या नाही आहेत. ओमकार पवार पहिल्या चेंडूवर माघारी गेले. त्यानंतर मॅचमध्ये अगदी दबाव आणि तोच दबाव कंटिन्यू राहिला. अगदी तो दबाव प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक षटका मागे बनवत गेले ओकवडी 11 संघ. चांगला खेळ त्यांचा राहिला. 1 चेंडूमध्ये आता बनवायचे आहेत 30 धावा. 1 चेंडू 30 धावा. विजयाचा अंतर एका चेंडूपासून ओकवडी संघ राहिला आणि हा विजयी झालाय. काळ भैरवनाथ मैत्री चषक 2026चा खर्शी स्पर्धेचा विजयी होणारा संघ आपण पाहतोय ओकवडी 11 संघ. खूप दीर्घ काळ आपण वाट पाहिली या अगदी यशाची आणि हे जे स्वप्न अगदी पाहिलं होतं पहिल्या फेरीपासून ते स्वप्न आता मात्र मेगा फायनलच्या धडकेमध्ये अगदी विजय प्राप्त त्यांनी केला आणि फायनलिस्ट झालेत. मेगा फायनलिस्ट झालेत.
अगदी काळ भैरवनाथ मैत्री चषक 2026ची स्पर्धा जी श्री गणेश क्रिकेट क्लब ग्रामस्थ मंडळ खळशी बारामुळे यांच्या आयोजनातून आपण पाहिली, त्याचा मानकरी ठरलाय तो संघ आहे ओखवडी 11 संघ. आपण पाहतोय अगदी आपण पाहिलं मैदानामध्ये ते सेलिब्रेशन चालू आहे, तो हडल चालू आहे, एकमेकांना अगदी मिठी मारली जाते, ते स्वप्न पूर्ण झालंय. ते ओखवडी संघाला अगदी माहिती आहे की किती काळ आपण तो दीर्घ काळ तो घेतलेला संघर्ष आणि त्या संघर्षानंतर आलेले ते यश अगदी आपल्या पदरात पडलंय. सेलिब्रेशन चालू आहे. वा, काय मेहनत घेतली आहे प्रत्येक खेळाडूने. नाव अगदी त्यांचं घ्यावं लागेल. मोलाचा वाटा अगदी सोन्याचा राहिला. अनिकेत शेलार त्याचं कौतुक करावं लागेल. त्यानंतर आपण पाहिलं तर किरण असतील, किरणचंही कौतुक करावं लागेल. आणि त्यासोबत अमित सोबत अमोल, अगदी सर्व खेळाडूंनी अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. फलंदाजी तितक्या ताकदीची केली आणि आपल्या संघाला अगदी आपण पाहिलं ना तर विजयाच्या दिशेने घेऊन गेलेत. विजयी झाला इथे. येस, मेगा फायनलचा फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. ओखवडी संघ अगदी साईड स्क्रीनच्या समोर